नमस्कार मंडळी. आज मी बनवलेलं आहे कोबी मंचुरियन. त्यासाठी मी कोबी खिसून घेतलेला आहे. त्यामध्ये टाकलेलं तिखट, मीठ, अद्रक लसूणची पेस्ट आणि तेल छान गरम करून कोबीचे गोळे बनवले आहेत. त्याचे छान पकोडे तळून घेत आहे. पकोड्याला छान कलर येईपर्यंत तळायचे आहेत. कोबी मंचुरियन बघा, पकोड्याला छान कलर आलेला आहे. असाच कलर येईपर्यंत छान मीडियम गॅसवर पकोडे तळून घ्यायचे आहेत. गॅस फुल केला तर काय मध्ये कच्चे राहतात मग पकोडे, त्यामुळे गॅस मीडियम ठेवायचा आहे. आता मी एका पॅनमध्ये तेल घेतलेलं आहे 3 चमचे. त्यात लसूण टाकलेलं आहे. लसूण छान कट करून घ्यायचं आहे, बारीक ठेचून टाकायचा नाही आहे. त्यात हिरवी मिरची टाकलेली आहे कट करून. लसूण आणि हिरवी मिरची छान फ्राय करून घ्यायची. त्यात एक मोठा साईजचा कांदा मी कट करून घातलेला आहे. कांदा बारीक कट करून घ्यायचा आहे. कॅप्सिकम एक घातलेली आहे. कॅप्सिकम ही बारीक मोठे तुमच्या आवडीनुसार ज्या साईजमध्ये हवे त्या साईजमध्ये कट करून घेऊ शकता. आणि हा मसाला छान फ्राय करून घ्यायचा आहे. आता 2 मिनटं हा मसाला छान फ्राय करून घेते मी. आता मसाला छान फ्राय झाला आहे. त्यामध्ये मी केचप टाकते. केचपच्या मी 2 पुड्या टाकलेल्या आहेत. 2 चमचे केचप टाका आणि सोया सॉस घातलेला आहे. आता सोया सॉस आणि केचप हे थोडंसं परतून घ्यायचं छान. यामध्ये कॉर्नफ्लोअरची पेस्ट घालणार आहे मी. ती मी कॉर्नफ्लोअर 1 चमचा कॉर्नफ्लोअर अर्धा वाटी पाणीमध्ये मिक्स करून घेतलेलं आहे. ते पाणी मी आत टाकत आहे. आता हे थोडंसं 2 मिनटं शिजवून घ्यायचं छान. यात चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं आहे, कारण आपण मंचुरियन बनवताना पकोडे त्यात मीठ घातलेलं आहे. त्यामुळे या मसाल्यापुरतंच मीठ घालायचं आहे. यात जास्त मीठ घालायचं नाही आहे. आणि या ग्रेव्हीला छान उकळी आली की त्यात आपण हे बॉल्स घालून घेणार आहे आणि छान मिक्स करून घ्यायचे मंचुरियन. 2 मिनटं मिक्स झालं की छान तयार झालेलं आहे आपलं मंचुरियन. तर मी बनवलेल्या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. खूप साऱ्या रेसिपीज मी चॅनलवर टाकलेल्या आहेत. तुम्हाला आवडल्या तर नक्कीच पहा आणि तुम्हा सर्वांचा असा सपोर्ट असू द्या. हे बघा, आता मंचुरियन किती छान तयार झालेलं आहे. टेस्टला तर खूप छान झालेलं आहे. तर तुम्हाला मी बनवलेली कोबी मंचुरियनची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. चला तर पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच भेटू नवीन रेसिपी घेऊन. धन्यवाद. बाय बाय.